नमस्कार, स्वागत आहे आपलं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आपण केरळ टूरचे व्हिडिओ बघत आहोत. तर त्यामधलाच आहे हा खूप प्रसिद्ध तिकडचा पुअर आइसलँड, म्हणजे पुअर बीचसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. बीचेस आपण भरपूर बघितलेले असतात आणि हा बीच असा आहे की नक्कीच तुम्हाला ह्यातनं आनंद मिळणार आहे. तर ह्या बीचवर जातानाचा अनुभव थोडासा शेअर करते की असं वाटलं की हे छोटंसं काहीतरी असं लेक आहे किंवा पाण्याचं छोटंसं खाडीसारखं किंवा काहीतरी असं मला वाटलं होतं. आणि मी सहजच आमच्या मॅडमला म्हटलं की मॅडम नक्की इकडे काय आहे आणि गेलंच पाहिजे का, नाही गेलं तर चालणार नाही का. तर मॅडमचा एक शब्द मला आठवतोय, फक्त तुम्ही जाऊन बघा आणि नंतर बघा तरी, तुम्हीच म्हणाल काय बघितलं. तर ह्या शब्दावरून आम्ही बोटीमध्ये एंटर केलेलं आहे. बोटीसाठी तुम्ही बार्गेनिंग करू शकता किंवा पर हेड 400 रुपये बहुतेक असावेत. तर मोठी फॅमिली असेल तर एकाच बोटीतनं तुम्ही 7 ते 8 जणं जाऊ शकता किंवा 2 माणसांसाठी 3 माणसांसाठी सुद्धा स्पेशल बोट तुम्ही इथे करू शकता. तर तिकीट घेतलं आणि आमचा ग्रुप सज्ज झालेला आहे बोटिंगसाठी. तर आपण पुअर बीच ह्या बीचचं नाव आहे आणि इथे सर्व बोटी ज्या आहेत ह्या डिझेलवर चालणाऱ्या आहेत आणि डिझेल टाकलेलं आहे आणि आता आपण बोटीवरनं जातोय. भरपूर पाणी आहे आणि सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला सर्वत्र जंगल आहे आणि छोट्याशा गल्लीतनं किंवा छोट्याशा अशा बोळीतनं ह्या बोटी निघतात. तर आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणारच आहे तुम्हाला. तर ह्याच्या आजूबाजूचा व्ह्यू तुम्ही बघू शकता. ह्या छोट्याशा गल्लीमधनं आपली बोट निघणार आहे. छोटासा तुम्हाला पुढे ब्रिजसुद्धा दिसतोय. तर एखादी बोट जर तिकडनं येत असेल तर आपल्याला कडेला थांबावं लागतं. आधी एक जणच पास होऊ शकतो इथून. असं करत करतच आपण आता पुढे जाऊया. आणि हो, पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सुंदर सुंदर पक्षी दिसणार आहे. तुम्हाला फोटोग्राफीची जर आवड असेल आणि निसर्गाची जर आवड असेल तर नक्कीच तुमच्याकडे जर चांगला कॅमेरा असेल तर नक्कीच घेऊन जा आणि खूप अशा अविस्मरणीय आठवणी तुमच्या कॅमेऱ्यामध्ये तुम्ही कैद करू शकता. आता ह्या छोट्याशा ब्रिजच्या खालून आपण पास होत आहे आणि एक प्रकारची उत्सुकता लागली होती की पुढे काय असणार आहे, कसलं काय बघायला मिळणार आहे. पण खरंच सांगते, इतकं आनंददायी होतं, हे खूप सुंदर होतं. आजूबाजूला फक्त झाडी आणि पाण्यामधनं आपली बोट चाललेली आहे. समोरचं दृश्य तुम्ही बघू शकता, कसं छान वाटतंय ते. तुम्ही जर कधी केरळ टूरला गेला तर नक्कीच या बीचला किंवा या ठिकाणाला भेट द्या. तर ह्या पाण्यामध्ये किंवा आजूबाजूला ती झाडी आहे त्याच्यामध्ये पक्षी आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि इथे नारळ पाणीवालासुद्धा मध्ये मध्ये आपल्याला मिळतो. जर आपल्याला नारळ पाणी प्यायचं असेल तर आपण नारळ पाणीसुद्धा इथे पिऊ शकतो. तर आपली बोट आता आणखी पुढे चाललेली आहे. काही इन्स्ट्रक्शन्स आहेत बोटीचे. ते इन्स्ट्रक्शन्स या बोटीमध्ये लिहिलेले असतात आणि आपल्या सेफ्टीसाठी आपल्याला कोडसुद्धा दिलेला असतो. तर पक्ष्यांनी सुंदर अशी पोज आपल्याला दिलेली आहे. आपल्याला फार छान असं त्याला घेता नाही आलं आपल्या कॅमेऱ्यात, पण आपला प्रयत्न आपण केलेला आहे. असे सुंदर सुंदर पक्षी इथे बघायला मिळतात. आणि आजूबाजूला पक्ष्यांचा छान असा मस्त आवाजसुद्धा आपल्याला इकडे ऐकायला मिळतो. आता पुढे जो बीच आहे त्या बीचवर जाताना आपल्याला मध्येच काही गोष्टी असतात ज्या बघायला मिळतात किंवा त्या गोष्टींची आपल्याला माहिती हा बोटवाला आपल्याला देतो किंवा ह्या बीचची सुद्धा माहिती तो आपल्याला थोडक्यात सांगतो. खूप छान असं वातावरण आहे. मस्त लाटांच्या लहरी आहेत. आजूबाजूला हिरवळ आणि नारळाची झाडं तुम्ही बघू शकता. हे आहे मेरी जीससचं छोटंसं असं स्टॅच्यू आहे तिथे.
त्यावरती पण क्रॉसवरती एक पक्षी बसलेला आहे, तुम्हाला दिसला असेलच. सर्वात जास्त आनंद देणारं इथलं दृश्य म्हणजे इथल्या तरंगणारे रेस्टॉरंट आणि कॉटेज. या कॉटेजमध्ये तुम्ही स्टे करू शकता, काय असेल ते तिथे पे करून इथे तुम्ही बुकिंग आधीच तुम्हाला करावी लागते. आणि रेस्टॉरंटसुद्धा खूप छान आहेत, पाहिजे ते वस्तू, चहा, कॉफी, नाश्ता, जेवण जे काय तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला इथे मिळू शकते. म्हणजे जरी आपण पाण्यात असू तास 2 तास तरी आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर हे मस्त असे तरंगणारे सुंदर असे बंगलो टाईपचे कॉटेज खूप छान वाटत होते. आणि हे आहे एलिफंट स्टोन, म्हणजे दगडाच्या आकाराचं हत्तीचं चित्र इथे दिसतं. आणि हा आहे खूप सुंदर आणि सोनेरी वाळूचा बीच. याचं नाव आहे पुअर आईसलँड किंवा गोल्डन सँड व्ह्यू असणारा बीचसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. खूप सुंदर इथलं चित्र आहे, निरभ्र आकाश आहे आणि सुंदर स्वच्छ असं पाणी आहे आणि ही गोल्डन आहे, ती आहे वाळू. तर ह्या बीचवरची वाळू ही संपूर्ण गोल्डन आहे. खूप सुंदर व्ह्यू आहे, भरपूर गर्दी आहे, संरक्षणासाठी पोलीससुद्धा आहे. तर ह्या बीचवरती खूप छान असा एन्जॉय केला सर्वांनी. आणि कोणाला नारळ पाणी प्यायचं असेल त्यांनी नारळ पाणीसुद्धा पिलं. आणि ह्या लाटा ज्या आहे या लाटांचा आनंद खूप छान सर्वांनी घेतला. आणि ही जी रस्सी आहे ती आपल्या सेफ्टीसाठी आहे. ह्या रस्सीच्या पलीकडे आपण ह्या बीचवरती जाऊ शकत नाही. तर वाळू आणि लाटांचा आनंद खूप छान इथे घेता आला. आणि संध्याकाळच्या वेळेला जर तुम्ही जात असाल तर इथे सनसेटचा सुद्धा आनंद तुम्हाला घेता येईल.